एक एक नाही घ्यायचा काकू, 2-3 घ्या म्हणजे मजा आला पाहिजे खाताना पण. आणि सगळीकडे खाऊन पहा, सगळे खाऊन पहा. अजून घ्या ना, अजून घ्या. 2-3 काकू असे हातात घ्या, असं मस्त 3-4 घ्या. हा. एक टाका तोंडात, टाका तोंडात एक सोबत, टाका टाका. हा, आणि आता खाऊन दाखव मला पूर्ण. हा, व्हेरी गुड. आवाज येतोय? चव येत आहे का? चव लाळ जमा होत आहे चावताना, कारण की पूर्वी लाळ जमा होत नव्हती, होते आता जास्त लाळ जमा होत असेल तर आता जास्त चव येते, कारण की लाळ जमा झाली की चव येणार. किती दिवसांनी असं खाऊन पाहताय चावून? आता जवळजवळ 2 वर्षांनी. 2 वर्ष झाली. इथूनच खात होते. काजू शेंगदाणे अजिबात नाही, हा, फुटाणे नाही, कुठलीच नाही, काय कडक नाही. जेवायचं पण असते. घे पाणी पे. आता चल व्हिडिओ घे. पाणी देऊ तुम्हाला ग्लास? ना आहे ग्लास आहे. तर नमस्कार तुम्हाला दोघांनाही. नमस्कार. 3-4 दिवसांपूर्वी आला होता पनवेल वरून, उरण वरून आला तुम्ही. हो. आणि हॉटेलला थांबला, त्रास झाला, जायचा त्रास झाला, सगळं त्रास करून आपण आज शेवटी दात बसवले, खाऊन पण पाहिलं. काय अनुभव आहे 3-4 दिवसांचा? खूपच बरं वाटलं. हा. म्हणजे काय, हे असं मला शक्यच नव्हतं खाणं. हा. ते आता म्हणजे 2 वर्षांनी मी आज नवीनच पाहिलं का मी असं खाल्लं म्हणून. एवढं चांगलं. खायला बोलू, समोसा काकडी वगैरे? नाही, काहीच सँडविच नको, वगैरे काहीच नको. हे खाल्लं हेच माझं भाग्य झालं. नाही, भाग्य काय, तुम्ही त्रास सहन केला. काकू, सर्जरी तुमच्यावर झाली, दात तुम्हाला बसवले, सर्जरीचा काय अनुभव होता? एकदम परफेक्ट ना, अगदी अशी कुठेच नाही सर्जरी मिळली, एवढी चांगली झाली. काही त्रास झाला तुम्हाला? नाही, काहीच नाही. तुम्ही ज्या दिवशी इम्प्लांट बसवले आणि हॉटेलला गेला हा, त्या दिवशी काही त्रास झाला? काहीच नाही. काहीच नाही. नाही. काका, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, कारण जीवन संगिनी आहेत, संसार थाटलाय पूर्ण, दुःख सुखाचे तुम्ही साथी आहेत. आज काकूंना तुम्ही खाताना पाहिलं, थोडं मन भरून आलंय तुमचं. हो. मला जाणवतं थोडस. काय चाललंय मनात? नाही, मनात म्हणजे तिला मी 2 वर्षापासून मी सांगितलं होतं की 2 वर्षापासून तिला खाण्याचाच प्रॉब्लेम होता. हा. आणि हे माझ्या मनातच चाललं होतं. हा. तर मी 2 वर्षापासून ट्राय करते की ती नको नको म्हणताना मग आम्ही तुमचा व्हिडिओ बघितला आणि इथे आलो तर खरोखर देवासारखी माणसं भेटली, डॉक्टर सुद्धा देवासारखे भेटले आणि ट्रीटमेंट एवढी भारी की आम्ही म्हणजे कल्पना करू शकत नाही अशी आम्हाला ट्रीटमेंट मिळाली. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे तुमचं हे समाधान आणि पैशाचं तुमचं पण ते समाधान की तुम्ही काही करा, तुम्ही फक्त इकडे या आणि ट्रीटमेंट करून जा. आणि मग अशी देवासारखी माणसं आम्हाला कुठं, आम्ही बरेच ठिकाणी, मी इतका 70 वर्षाचा माणूस आहे, मी बरेच ठिकाणी भरलं, क्लिनिक पण केले डेंटलचे, पण अशी ट्रीटमेंट कुठेच मिळाली नाही. अनेक अनेक अनेक. काकू, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे मला, कारण की तुम्हाला मी 3-4 दिवस पाहतोय. मला असं काही अनुभव सांगा की तुम्ही दातांमुळे जे नव्हता करत, की बाबा मला दात नाही आहेत, तुम्ही लग्नात जायला टाळतोय, समारंभात जायला टाळायचे, असं काही आहे तुमच्या ह्याच्यात? फोटो वगैरे मी बिलकुल काढत नव्हते. कुठे गेले तरी मला नकोच वाटायचं. फोटो वगैरे नको, काय लग्नात पण नको, जास्त कार्यात नकोच, कुठल्याच कार्यात म्हणून दाखवलंय मैत्रिणींनी, शेजारच्यांनी, काही नातेवाईकांना की अरे तुला दात नाही, असं कोणी म्हणून दाखवलं? तसं नाही म्हटलं कोणी, पण असं मलाच वाटायचं का मला समोरचा व्यक्ती काय बोलेल काय नाही, म्हणजे असं वाटायचं. हो, मग 4 चौघींमध्ये बोलायचं हा कमी. आता दात बसले तर तुम्हाला असं वाटतं की आता तुमच्यात बदल घडणार, तुम्ही हसू शकणार? हो हो, आता मी जाणारच ना कार्यात वगैरे सगळीकडे, म्हणजे आता मला लाज वाटणारच नाही का मी कोणाशी बोलू शकत नाही किंवा मी तोंड उघडू शकत नाही, असे कुठली गोष्ट. आता घरी जायचं, जेव्हा घरी जाणार, आज रात्री लेट पोहोचणार तुम्ही, उद्या पहिल्या गेला तुम्ही स्वतःसाठी काय बनवणार आहे? स्वतःचा आवडीचं काय बनवणार आहे? आता आवडीचा बोलल्यावर काय बनवणार? शिरा वगैरे बनवून खाणार. शिरा तर गरम झाला, कडक तुम्हाला जे आवडायचं, कडक कडक. तुम्हाला असं वाटत होतं की बाबा मी इतक्या दिवस नाही खाऊ शकले, काही जे बनवायचं खायचंय तुम्हाला, असं काय काय वाटत, काय चाललंय आता? काय खाणार कडक?
भाकरी खात नाही चपाती वगैरे आता बिंदास खाणार ना, भाकरी चपाती वगैरे खाणार बिंदास असं. चिकन मटन पण खाणार. हा, चिकन मटन म्हणजे नरम चिकन मटन आता खाणार ना, मच्छी खाणार. तर मला तुम्हाला दोघेही हसतायत. अजून तुमच्यासाठी एक प्रार्थना करतो जी मी नेहमीच करतो. काकू, तुम्हाला जे दात मिळालेत हा. त्या दातांमुळे फक्त तुमचं हसणे अजून वाढत जाओ, तुमचं आरोग्य समृद्ध होऊ दे, तुम्ही दोघंही हसू देत, तुमचं दोघांचं पण आरोग्य एकदम रोगमुक्त असू देत, तुमचं समृद्ध असू देत, सुख आणि भरलेलं असू देत. तुम्ही फक्त हसत राहावं दोघांनी, हीच ईश्वराजवळ प्रार्थना आहे. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही एवढ्या दुरून आलात, 3-4 दिवस थंडीचे हॉटेलमध्ये राहणे आणि त्रास करून घेणे, तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला त्यासाठी तुमचे खूप आभार. खूप खूप धन्यवाद. आमच्या सगळ्या टीम तर्फे धन्यवाद. जर तुम्हाला आम्हाला काही सल्ला द्यायचा असेल की नाही, थोडं ना इथे तुमची कमी आहे, इथे तुम्ही सुधरवा. तुमच्या स्टाफला थोडस, टीमला थोडस असं काहीतरी सांगा की जेणेकरून अजून चांगलं होईल. तर तुमचा सल्ला आम्हाला नेहमी द्या, त्यासाठी आम्ही नेहमीच ओपन आहे. तुम्हाला आमच्याविषयी काही सांगायचं असेल तर नक्कीच. काय नाही, नाही, पूर्ण सर्व staff staff तुमचा चांगला आहे. एकदम चांगला, भारी. आमची चांगली सेवा केली स्टाफने पण, आणि तुम्ही पण आम्हाला मोलाचं सहकार्य केलं आणि देवच आम्हाला भेटलो. आणि हेच कुठेही आमची प्रार्थना. क्लिनिकमध्ये गेल्यानंतर चहा पाणी असं कोण देत नाही. असं कोणच आणि नाही हे करत. पहिल्यांदाच इथे क्लिनिक मध्ये चहा पाण्याची व्यवस्था केली आता आम्ही हे बनवतोय. आता इथे बनलं की ज्यूस वगैरे सगळं असणार. तुम्ही मग चहा, ज्यांना चहा नाही आवडत त्यांना ज्यूस वगैरे पण मिळेल. तुम्ही काही काळजी नका करू, तुमच्या वेळी आम्ही सगळं देऊ. त्याच्यामुळे तुम्हा सर्व स्टाफला आम्ही धन्यवाद देतो की आमच्या मिसेसचं चांगलं काम केलं. याबद्दल सर्व स्टाफचा डॉक्टरांचे आभारी पण व्यक्त करतो. तर व्हिडिओ थांबवतो.